नमस्कार. आज आपण करणार आहोत शेवभाजी. त्यासाठी लागणारे साहित्य: शेव, कांदा, लाल मिरच्या, कोथिंबीर, लसूण, आलं, धणेपूड, खडा मसाला, लाल तिखट, गरम मसाला, खोबरं, तेल, पाणी. कांदा चिरून घेतलेला आहे आपण. आता जे मसाले आपण घेतले होते ते सर्व खडा मसाला वगैरे भाजून घेऊ. मसाला भाजायसाठी आपण तवा गरम करायला ठेवला आहे. आता सर्व खडा मसाला जो आहे तो आता आपण थोडंसं याच्यामध्ये तेल टाकून चांगल्या प्रकारे परतवून घेऊ. खोबरं पण आपण लाल करून घेऊ चांगलं. आपण इथे चपाटा आणि रसगुल्ला मिरची घेतलेली आहे. ते पण आपण तव्यावर चांगली गरम करून घेऊ, म्हणजे ते मिक्सरमधून बारीक करता येईल. कांदाही चांगला लाल करून घ्यायचा, आपल्याला तव्यावर परतवून घ्यायचा आहे तेल टाकून. कांदा आता लालसर होत आहे आपला, त्याला पूर्णपणे परतवून घेऊ. सर्व मसाला भाजून झालेला आहे. आता आपण तो मिक्सरमधून बारीक करून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला टाकू. मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे, तो तयार आहे. आता आपण कढई गरम करायला ठेवू. शेवभाजीसाठी कढई तापायला ठेवलेली आपण. शेवभाजीसाठी आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापल्यावर आपण त्याच्यामध्ये बारीक केलेला जो मसाला होता तो आपण परतवून घेणार आहोत. तेल तापलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण त्याच्यामध्ये तेजपात टाकणार आहोत. आपलं तेल तापून झालेलं आहे. आपण आता बारीक केलेला मसाला टाकून घेऊ. मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्याच्यामध्ये आपण इथे लाल तिखट घेतलं होतं, ते अर्धा चमचा टाकणार आहोत. काश्मीरी तिखट घेतलं आहे मी, ते टाकल्यामुळे भाजीला छान असा लाल रंग येतो. अर्धा चमचा गरम मसाला, मसाला आपला छान असा परतून झालेला आहे.
मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. तर हे चांगल्या प्रकारे आपण उकळून घेणार आहोत. भाजी छान प्रकारे उकळते आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आपली शेवभाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास ट्राय करा. सोनल रेसिपीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.